चक्के पंजे कसले दिसते वेगळे दिसते चक्के पंजे कसले दिसते. आता बाय मी काय करू काय करतो याकडे काय अरे मग काय अरे मी शेतकऱ्याचं बोलतो मग राग येतो राव तुम्ही खोटं बोलता. अरे जीवनात रक्त कसं असावं जातवा नाही बापाचा मराठ्याचा रक्त अंगात असा नालायक रक्त खोटं बोलून आरोप करायचे पैसे कमवायचे त्याचा भूक खायचा आणि लेकराला खाऊ घालायचा काय तुम्ही अर्थ तुमच्या मरा त्याच्यापेक्षा मरा काय जागा तुम्हाला कळतो मी दादा येतं मी जेव्हा बोलतो तेव्हा बोलतो. अरे तुला पण माहिती मी काय चीज मी बी लय मोठ्या तालमीतला पठ्ठ्या आहे हे तुला पण माहिती. फक्त या पठ्ठ्याच्या खांद्यावर मराठीने माझ्या गरिबांनी जबाबदारी टाकली म्हणून ऐकून घेतली. कारण मी जर एक वाकडं पाऊल टाकलं तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. या समाजाला प्रश्न सोडायला वेदना सोडायला माणूस नाहीये. माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी गप्प. मला ते लेकर दिसतात काय करतात की नको तू बस माझ्या मनाला बोलतो मी तो माझ्या काय करतो म्हणाला तू येडवली करशील तर त्या आईला उगाच हे समाजाच्या लेकराला कल्याण होतंय तुझ्यामुळं मला रोज काम आहे. इकडे केस झाली हॅलो केस झाली मी तरी म्हणतो हा लगेच थांब ना ती एकदम खात नाही मग फोन लावा मग पाठी आणि लावून पण तुझा दम खात नाही. मी लगेच फोन लावता त्याच्या कोण खोटी केस केली त्याचा मान कम फोडीला त्या पोराला कम नाही घेतलं. आता टंकली खणवले असेल बोलली खमोली कोणते ते सरकार सगळं बैठक लावली त्यांना ते मृत घोषित केलं. मला करू नका मृत घोषित त्यांना सांगितलंय मला रोज काम आहे त्या लेकरा बाळांचं कल्याण करायचंय. ईडब्ल्यूसी पोरं मुंबईत बसवले बावनकुळे साहेबांना सांगून ती बैठक घ्यायला ती मार्गी काढायला लावलं. मला वाटतं काढला त्या तिथे काम केलं म्हणलं केलंच म्हणलं पाहिजे या मताचे आम्ही.